राज्यात उन्हाचा चटका वाढतोय आणि त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे। त्यातच पाण्याची पाणी पातळी घसरत चालली आहे। बोरवेल आणि विहिरीतील पाणी देखील कमी होत आहे। त्यामुळे मार्च महिन्यातच पाणी टंचाई जाणवू लागली आहे। मराठवाड्यातली ही तहान भागवली जातीये। मात्र या सगळ्या संदर्भात धरण उशाला आणि कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ आली आहे, कारण पैठण तालुक्यातल्या डोणगाव तांबेच्या नागरिकांवर या ठिकाणी पाणी टंचाईला सामना करण्याची वेळ आलेली आहे। गावात सतत पाण्याची टंचाई असते आणि पाण्यासाठी एक दीड 2 किलोमीटर महिलांना, मुलींना, शाळेतल्या मुलींना जावं लागतं पाण्यासाठी। आणि प्रशासनाने लवकरात लवकर टँकर चालू करा। 31 मार्चपर्यंत जर टँकर चालू जर नाही झालं तर आम्ही पंचायत समितीसमोर आंदोलन करू, हंडा आंदोलन करू। तरी जर प्रशासनाने जर टँकर चालू नाही केलं तर आम्ही इथं मेल्यापेक्षा तिथं पंचायत समिती कार्यालयासमोर मरू। आत्मदानाचा इशारा देतो आता। लवकरात लवकर टँकर चालू करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।